नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण तांदळापासून खूपच चवदार असा नाश्ता बनवतोय. याबरोबरच चटणीसुद्धा बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे या कपाने मोजून मी 1 कप तांदूळ घेतले होते आणि हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि पुन्हा पाणी घालून हे मी 2 ते 3 तासासाठी असेच भिजत ठेवले होते. तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर हे तांदूळ भिजत घातले आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल. इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असे कोणतेही तांदूळ ते घेऊ शकता. रेशनचे तांदूळ घेतले तरी चालेल. आता हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. त्याआधी हे असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे, निथळ ठेवायचे, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. 5 मिनटं असंच ठेवल्यानंतर हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेते. याच्यातलं सगळं पाणी काढून घेतल्यामुळे रेसिपीमधलं आपलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहतं. आता यामध्ये ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने पाव कप रवा घ्यायचा आहे आणि यानंतर 1 कप यामध्ये दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे रेसिपीला चव खूप छान येते. आता हे वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. वाटताना दह्यामध्येच हे वाटून घेतलं. तर मी 1 कप तांदूळ भिजत घातले होते, त्याबरोबरच पाव कप रवा आणि 1 कप दही असं हे साहित्य वाटून घेतलं आणि पहा अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे आपल्याला झाकून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपण आता आपल्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी बनवूया. तर इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 2 ते 3 पाकळ्या इथे मी लसूण घातले. यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतला होता, अर्धा यामध्ये घातला आहे. यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो यामध्ये घालायचा आहे. इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर इथे लाल मिरची घातली तरी चालेल, रंग छान येईल चटणीला. आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाले. आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घेतली. चटणी तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. तर ही मस्त अशी चटणी आपल्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे. आता आपण पुढची कृती करू. हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं यामध्ये आता आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घालते. अर्धा चमचा मीठ घातलं आहे. अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे. यानंतर इथे मी 1 चमचा पिठी साखर घातली. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल. यानंतर इथे मी आलं आणि हिरवी मिरची ठेचून यामध्ये घातली. अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. याबरोबरच इथे तुम्ही 2 चमचे तेलसुद्धा घालू शकता, म्हणजे आपला नाश्ता छान सॉफ्ट होईल. इथे मी घातलेलं नाही आहे. आज मी खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवते, त्यामुळे इथे मी तेल घातलं नाही आहे. तुम्हाला जर चालत असेल तर इथे 2 चमचे तेल पिठामध्ये घातलं तरी चालेल. आता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवले आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आहे. इथे असा एक स्टँड घ्यायचा आहे आणि हा उलटा करून यामध्ये ठेवायचा आहे. असा स्टँड नसेल तर एखादी प्लेट किंवा वाटीसुद्धा तुम्ही इथे उलटी ठेवू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी असंच गरम करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत इथे पहा मी एक केक टीन घेतला आहे. तुम्ही एखादा पसरट डबा घेऊ शकता किंवा प्लेट घेऊ शकता ज्याचा बेस सपाट आहे. अशी कुठलीही प्लेट घेतली तरी चालेल. आता तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर आज आपण तांदळाचा ढोकळा बनवतो. खूप मस्त अशी रेसिपी आहे.
आता हे जे आपलं तयार पीठ आहे त्यामध्ये 1 चमचा मी इनो फ्रूट सॉल्ट घातलं आहे, यावरती थोडंसं पाणी घातलं. इनोऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. मिक्स करून घेतलं. आता जो आपण टीन ग्रीस करून ठेवला होता त्यामध्ये सगळं पीठ मी काढून घेतलं आहे. आता कढईमध्ये हे ठेवूया आपण आणि ते लक्षात ठेवा पाणी गरम करून घ्यायचं आधी आणि मगच यामध्ये हा टीन ठेवायचा आहे. थंड पाण्यामध्ये ठेवू नका, नाहीतर आपला ढोकळा व्यवस्थित शिजणार नाही, फुगणार नाही. तर आता यावरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. वरून मी थोडंसं लाल तिखट घालते, दिसायला छान दिसेल ढोकळा. आणि आता झाकण ठेवून वाफवून घेऊया. तर इथे आता साधारण 10 मिनटं झालेत. आपण पाहूया. 10 मिनटामध्ये हा ढोकळा व्यवस्थित असा शिजला जातो. तुम्हाला हवं तर तुम्ही सुरी इन्सर्ट करून चेक करू शकता. ढोकळा छान फुलला आहे. आता थंड करून घेऊया. ढोकळा थंड होईपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया. तर इथे फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला होता. यामध्ये 1 चमचा तेल गरम केलं, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं. तेल जास्त गरम होतं म्हणून मी गॅस बंद केला. यानंतर हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता घातला आणि यानंतर यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे. तर ही फोडणी तयार आहे. ही फोडणी आपण ढोकळ्यावरती घालणार आहोत. तर ढोकळा आता पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच याला काढून घ्यायचा आहे. गरम असताना काढला तर हा तुटू शकतो. पूर्ण थंड झाला आहे आता. तर मी इथे याच्या आधी कडा सोडून घेतल्या आणि आता या प्लेटमध्ये उलटा करून घेऊया. तर सहज हा असा ढोकळा निघून येतो. आता यावरती फोडणी घालायची आहे. ढोकळा असा उलटा ठेवूनच यावरती फोडणी घालायची, म्हणजे छान आतपर्यंत हे सगळं पाणी जातं आणि ढोकळा आतपर्यंत छान सॉफ्ट होतो. फोडणी घातल्यानंतर 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि मग याचे पीसेस कट करायचे आहेत. तर आता आपण हा कट करून घेऊया. अगदी जाळीदार आणि हलका फुलका असा हा ढोकळा तयार होतो. पाहतानाच तुमच्या लक्षात येत असेल हा किती मऊ आहे. तर पहा अगदी जाळीदार झाला आहे ढोकळा. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर अगदी अप्रतिम लागतो. नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. सकाळी बनवायचं आहे तर तुम्ही रात्रभर तांदूळ भिजत घालून सकाळी अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता. यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. तर एकदा तरी हा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते. याची जाळी तुम्ही पाहू शकता. अजिबात हा ढोकळा चिकट होत नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.